आपल्याकडे ही पेशंट आलेली आहे, 48 इयर ओल्ड आहे. पहिल्याचे 2 सीझर्स आहेत. आता तिला त्रास होतोय की तिला ब्लिडिंग खूप जास्त होते मेन्सेसमध्ये आणि सिव्हिअर क्रॅम्प्स येतात. तिने त्यासाठी ट्रीटमेंट पण घेतली आहे, पण ट्रीटमेंटनी तिला काही रिलीफ नाही भेटलेला. म्हणून आपण एक सोनोग्राफी केली तिने आपल्याकडे आल्यानंतर. त्यात आपल्याला समजलंय की तिला युट्रसमध्ये कलेक्शन आहे. त्यासाठी आपण हिस्ट्रोस्कोपिक ड्रेनेज करतोय आणि ते जे कलेक्शन येणार आहे ते आपण सॅम्पल पाठवणार आहे कल्चर सेन्सिटिव्हिटीसाठी आणि मग पुढची ट्रीटमेंट डिसाईड होईल. 1-2 ते 3 दिवस हलकंसं दुखल्यासारखं होईल, पण बेड रेस्ट जेवढी देऊ तेवढं तो डिस्चार्ज बाहेर जायला पाहिजे, तो जात नाही. त्यामुळे गोड पदार्थ नाहीत, बेकरी प्रॉडक्ट्स नाही, तुपातला शिरा, डिंकाचे लाडू असलं काही द्यायचं नाही, बेड रेस्ट नाही. जेवढी ती हलेल फिरेल तेवढा रक्त पुरवठा छान गर्भाशयाला होईल, लवकर पटापट हील होईल. जो डिस्चार्ज आता बाहेर येणार आहे तो सगळा बाहेर पडून जायला पाहिजे, तो साचून राहिला तर इन्फेक्शन होईल. त्यामुळे अजिबात लाड करून बेड रेस्ट द्यायची नाही.